आमदार म्हणून पर्यंताला बाबा राजेंच्या पाठीशी सातारा गावची जनता स्वागतासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी सर्वांचा पुण्याच्या शहराच्या स्वागत करत असताना आनंद होतो. पूर्व चेअरमन सन्माननीय चंद्रकांत बागेश्वर उपस्थित आहेत. आपल्या आगे बढ़ो बाबा राजे, आगे बढ़ो बाबा राजे, आगे बढ़ो. विजय असो. चला सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित या सर्वांचं सहर्ष स्वागत. आदरणीय रंगाचे पार्टे आपले सहर्ष स्वागत. सन्माननीय महाराज साहेबांचं आगमन या ठिकाणी मंचाच्या दिशेला होता. तुम्हाला सर्वांचा लाडका बुलंद आवाज स्वराज्याच्या राजधानीचे वंशज महाराज साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. संविधानाची समर्थ सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के. बाबा राजे आप आगे बढ़ो, बाबा राजे आप आगे बढ़ो. चेअरमन वाईस चेअरमन तथा सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आजूबाजूला उपासकरी सर्व मंडळी खुर्च्यांवरती बसून घ्या. उपासकरी सर्व मंडळी आपल्याला माझे विनंती. बाळासाहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण करतो आहोत. आपल्याला माझी विनंती. समोर जे जागा शिल्लक आहे तिथं बसून घ्यायचा. समोर जागा शिल्लक आहे तिथं बसून घ्या. सर्वांना विनंती. पूर्व सभापती दत्ताबाबू गावडे असे या स्वागत यात्रेमध्ये बाबा आपल्याला विनंती कृपया समोर यायचा. शिक्षकांचे नेते तथा कृषक बाजार समितीचे संचालक आदरणीय सन्माननीय मोहित सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय राजेंद्र लोकाडे साहेब यांचे सहर्ष स्वागत. आपण उपासकरी सर्वच मंडळी यांना माझी विनंती आहे. समोर खुर्च्या टाकलेल्या आहेत. आपण खुर्च्यांवर बसून घ्यायचा.
सरपंच विकासजी डोंगरेकर यांचे सहर्ष स्वागत. आपल्या सर्व मंडळींना विनंती आहे, सर्व जे जागा आहे तिथे बसून घेऊया. महाराष्ट्राचं आगमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय संपतराव कांबळे पश्चिम महाराष्ट्राचे सन्माननीय संघटक आरपीआय या सर्व मंडळींचं मी शुभेच्छा स्वागत करतो. आरपीआयचे सर्व कार्यकर्ते आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले. त्यानंतर समर्थ साथ देणारे सर्व मंडळी नवी तालुका लोहार सुतार संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. वालकुंडेगावचे सन्माननीय सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सहर्ष स्वागत. बाहेर उभारलेले सर्व मंडळी आपल्याला विनंती आहे, कृपया आतमध्ये येऊन बसा. बाहेर उभारलेले सर्वच मंडळी यांना विनंती. पुढच्या म्हणजे समोरच्या बाहेर उभा असणारी सर्व मंडळी यांना माझी विनंती आहे, कृपया आतमध्ये येऊन बसायचा. बाहेर उभा असणारी सर्वच मंडळी यांना माझी विनंती आहे, कृपया आतमध्ये येऊन बसा. विविध गावाचे सामाजिक कार्यकर्ते अशा या स्वागत सभेमध्ये सर्वजण उपस्थित झाले. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मोठगडावर प्रथमतः सन्माननीय श्रीमंत छत्रपती सुरेंद्रसिंहरावजी भोसले मंत्री झाल्यानंतर असा हा पहिलाच प्रवास आपल्या भेटीसाठी महाराष्ट्रात या ठिकाणी आलेल्या सर्व शिलेदारांचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी या विजयाचे आणि आजच्या आनंदाचे शिलेदार आहात. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून प्रचंड मराठी घेऊन महाराज साहेब महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव घेऊ शकले. खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचे वंशज म्हणून महाराजांची कारकीर्द अतिशय पाहण्यासारखी किंवा आम्हा सर्वांना एक आदर्शवाद ठरणारा राजा. खऱ्या अर्थानं या लोकशाहीमध्ये राजेपण टिकवत मनामध्ये सर्वांच्या मनुष्याच्या नक्कलसोबत सन्माननीय बाबाराजांनी आपलं कार्य पुढे चालू ठेवलं. खऱ्या अर्थानं आज आपण सर्व शिवछत्रपतींना मानणारी मंडळी, पण तरी देखील आपल्या गावचा विचार केला तर गावागावामध्ये विकास निधी पोहोचवण्याचं काम महाराज साहेबांनी केलं. आणि महाराज साहेब आपल्या गावातील अतिशय वृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण एखादा व्यक्ती असेल त्याला सुद्धा नावानिशी ओळखतात की त्यांच्या कामाची पोचपोची. छोट्या छोट्या गावांमध्ये कोट्यावधीचे निधी टाकणारे राज्यामध्ये शिवेंद्रराजे. आणि म्हणून आज एवढं मताधिक्य मिळालं. माणसं नावाला नाव कामाला महत्व देतात. हे स्वामींची जनता कामाला पसंती देणारी आहे. आणि म्हणून आजपर्यंतच्या विकासाला मान तुम्हाला सर्वांनी दिला. आणि म्हणून आजचा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला. आणि या सर्वांचा पुढच्या सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत.
असं आहे का? नमस्कार.